हरी मुखी गाता हर भई चिंता त्या आई माता जन्म घेती विठ्ठल करारी बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू नका। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सालाबादाप्रमाणे सगळं जग थांबवलं होतं म्हणून आपण मला 2 वर्ष थांबलो कोरोनामुळे। नाहीतर सालाबादाप्रमाणे आपलं हे रीतिरिवाजानं हिशोबानं तसं पाहिलं तर हे 14वं वर्ष असतं, परंतु कोरोनामुळे थांबण्यात आलं आपोआप। तर हा तपपूर्ती सोहळा वैष्णव मेळाव्या या उपाधीनं सद्गुरू व्यासपीठ तुमच्या आमच्या जीवनाला कलात्मी बसण्याला कारण ठरलेले, तुमच्या आमच्या प्रापंचिक जीवन प्रवासामध्ये परिवर्तन होण्यास निमित्त ठरलेले असं आपल्या समस्त नामधारकांचं हृदयस्थ व्यक्तिमत्व गुरु या नात्याची विभूती सद्गुरू महिमा तो शास्त्रामध्ये वाचन करण्यात आला, तो तर साक्षात आमच्या प्रत्येकाच्या अनुभवाला आला। अशी अनुभूती संतांचा वारसा, संतांचा प्रसाद, संप्रदायाचा मार्ग, संप्रदायाची भूमिका, सामान्यपर्यंत जी वस्तू जायला पाहिजे होती तीच वस्तू आमच्यापर्यंत आली, ही संपूर्ण परिपूर्ण भूमिका त्यांनी साकार केली, संपन्न केली आणि करतच आहे अविरतपणे। असे माझे तुमचे सर्वांचे सद्गुरुवर्य भगवान बाबा शिंदे बाबांच्या मार्गदर्शनाखाली, बाबांच्या कुशल नेतृत्वाखाली, सहवासामध्ये, सानिध्यामध्ये, दृष्टिक्षेपामध्ये आम्ही तुम्ही हा महावैष्णव मेळावा आयोजित करतो, प्रायोजित करतो, संयोजन करतो, नियोजन करतो आणि निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा या उक्तीप्रमाणे काल्याच्या कीर्तनापर्यंत आतापर्यंत तरी एक तिळाइतकाही व्यत्यय आलेला नाही असा एकमेव महावैष्णव मेळावा या ठिकाणी सद्गुरू भगवान बाबा शिंदे यांच्या हस्ते पार पडतो आहे। मार्ग धावून येण्याआधी दयानिधी संत ते आणि तेच ज्ञान पैगावर जे ज्ञानोक्ती आम्हाला तुम्हाला बोलली ते ज्ञान पैगावर जे मनी आधी आणावे, अरे म्हणून आम्ही तुम्ही ते शरण गेलो म्हणून संताया भरावे सर्वस्वेशी, या सर्वस्वेला माऊलींनी खूप मोठं व्यापक रूप दिलेलं आहे। रात्री आदरणीय गुरुवर्य सुगे बाबा बोलता माता द्रौपदीचं उदाहरण तुमच्या आमच्या पुढे ठेवलं होतं। सर्वस्व आणि कमतरता या दोन्ही गोष्टीचा फरक कुठं कळतोय? 5 पांडवाची बायको जोपर्यंत स्वतःची ताकद, पावर, शक्ती, सामर्थ्य, स्वतः मी 5 जणांची बायको आहे ही हातचा गर्व, ही तिची घमे, हा अभिमान जोपर्यंत जागृत होता तोपर्यंत भगवंत कृष्णानं कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही। परंतु दोन्ही हा कभी उधार पावे
कृष्णाचे शब्द आले, निर्वाणी गोविंद असे मागे आवाज सगळ्या येतोय ना मागं? नसता काही सूचना करा, मी हलवून बोलणार आहे तसा. काही तर साकडे कोणतेही संकट येणार नाही, अडचण येणार नाही, काही अडचण येणार. पैशा आणायची गोष्ट सोडून, घराला आणायची गोष्ट सोडून काही कोणतं संकट येणार नाही. परंतु कधी समर्पण भाव, शरणागत शरण्य वृत्ती आमची अंतःकरणातून असायला पाहिजे. आम्ही जर का चोरून काही जर करायला गेलो तर मात्र कमतरता आहे ही गोष्ट पक्की झाला. तसं आता बाबाला येतंय, बाबाला म्हणजे सांगितलंय 10 वर्षापासून तेच ऐकून राहिलोय, तेच करत असतेत का, हे तर आम्हाला येतं. आता काही गरज नाही बाबा, बाबाची पण तसं समजा गरज नाही, हे मी करू शकतो. असं ज्याला वाटत असं त्याचा प्रवास कसा आहे हा अनुभव सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात आहे. विठ्ठल गर्दी जमली, आंबरगाव पुलीची गोष्ट आहे, 4-5 दिवस झाले बा. असे मोठा मोठाले लोक आले, कपडे रट्टे घालून, मिस्त्रीचे कपडे ढवळे फटक, ते ऐकत ना. 15-20 पोलीस तिथं उभे होते चौकीवर, या आंबरगाव पुलीवर. अहो ते दामा साहेब साहेब दादा सर 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 म्हणायचे, ते पोलीस सर म्हणायचे. पण ते लोक ऐकत काय काय लक्ष आले, लोक ऐकत. मग एक पोलीस त्याच्या आला पा, त्याच्यावर लंबी काढली, ते त्याला अशी एका टिंगरावर रट्टा वाढला एखाद्या. एकाच पोलिसांना एकच रट्टा वाढला. हे बाकी 15-20 जण जे होते ते दुसरी गाडी अशी करत कुठं गेले हेच दिसलं. माझा दृष्टांत संपला इतकाच होता. एका काठीच्या रट्ट्यात जर बाकी नीट होते, मग त्या काठीच्या रट्ट्यापेक्षा नामस्मरणाचा दत्ता जो सद्गुरून आमच्या तुमच्यापर्यंत दिला, या कामचं काय हे केले. एक चिंतिता विठ्ठले. मी माझ्या बोलण्यातून नेहमी सांगत असतो, ज्ञान सांगण्याकरता या ठिकाणी मी उभा नाही. माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात, मोठे आहात, वरिष्ठ आहात. या ठिकाणी सद्गुरू माता खरे भक्त परायण गुरुमूर्ती सौभाग्यवती शिंदे साहेब आणि त्यांनी दिलेला समर्पण भाव, त्यांचा एक त्याग, त्यांची एक विरक्ती, शिंदे साहेबांच्या बद्दल बोलतोय मी, त्यांचा एक त्यागाचं प्रतीक त्यांनी दिलेलं आम्हाला दान म्हणजे आमचे गुरुवरे भगवान बाबा शिंदे आहे. म्हणून त्यांचे या ठिकाणी उपचार द्यायचे होते. काल माझ्या कार्यक्रम म्हणजे कीर्तन घेतलं, अभंग उतरला. काय सांगू आता, संतांचे उपकार. आता मी याच्यापेक्षा काय सांगू, याच्यापेक्षा दुसरं काय सांगा. लोकांना जर 500-600 रुपये उसने दिले तो 12 महिने ते ध्यानातून जाते. 500-600 रुपये देते राव, 500-600 रुपये यानं दिलते. पण मी आज म्हणू शकतोय, माझ्याजवळ सायकलचं पंक्चर काढायला पैसे नव्हते, पण 18 वर्षापासून नाम घेतलं तर विठ्ठल मला तुमच्याकडे वाटतील. बाकी महाराष्ट्रात पिठर जरी गेलो ना तर वाटत नाही, पण मला तुमच्याकडे लाल वाटते की मी 10 लाखाच्या गाडी घेतोय. कारण काय, राधा या
अनुभव मला आला आणि मला अनाकांडही आला. ह्या अनुभव तुम्हाला पण आला. तसं हा चाटे मारा अगोदर चाटे होता नुसताच, परंतु जर चाटे मारा झाला मग मला अनुभव पूर्णपणे कामाला आला याचा साक्षीभूत पुरावा तुमच्याजवळच. नाहीतर 2007 ला 777 आदरणीय परेश भाऊ बाबांच्या सोबत मी पहिल्या दिवशी प्रदक्षिणा गेली. तारीख ती आहे 7, कारण माझा नंबर पण 7 आहे. घरा 7 भाऊ कालचे मोठे हे 800 म्हटले, त्याच्यापेक्षा आम्ही 3 लहान, त्या सगळ्या कालच्यातला मी 7वा. आणि 2007 मध्ये आनंद आश्रम आळंदीमधून 7 तारखेला 7व्या महिन्यात सकाळी 7 वाजता दिल्लीचं प्रस्थान झालं. मुळे भाऊ होते, शेवटताई होत्या, सपाटी अप्पा होते, सत्य मामा होते त्या ठिकाणी. आणि तो अनुभव आला वाट्याला. बाबा बरोबर होते, आम्ही 25 जण होतो पहिली. माझ्याकडे पैसे नव्हते, पण पैसे घरी बी नव्हते. तसे माझ्या बायकोनं 1000 रुपये केले. काम सांगितले ते फोन पहिलं कीर्तन घेतलं बा विठेकर बाबांनी नव्याच्या चोरून रुपया. पण माझी बायको मला कधी होती अगोदर कटाळ होती. आमच्या घरदारात देतात मग वहिनी आमच्या दादांच्या तर माझ्या लक्ष्मीने मला 1000 रुपये दिले आणि वहिनीचं दुकान माझ्या शेजारी घरजवळच आमचे. वहिनी 2000 रुपये दिले, दादाने 1000 रुपये दिले. माझ्या बदलाचं मला ते थोडं पश्चाताप होतो म्हणून असं होतं, क्षमा काढल्याबद्दल. परंतु मग गेलो दिल्ली पहिल्यांदा. माझ्या परिवर्तनाला निमित्त ठरलेलं वातावरण मी तुमच्याकडे मांडतोय आणि याच्यापेक्षा काय दुसरं असतं का काय ते तुम्ही ठरवायचं. आणि मी सिगरेट पेत होतो त्यावेळेस. पुन्हा दिंडीत टाकताना पहिली दिंडीचा अनुभव होता मला. नाही ना त्या वाटायला माणसं साहेब पण होती. तुमच्या वेळेस गेलो रेल्वे स्टेशनला करून मी सिगारेट पेतो कामात गोल्ड ब्लॅक. त्यावेळेस 5 रुपये होतं, 50 रुपयात पाकिट, पण 2 पाकिट सिगरेट पेतो. लायकी नसताना आणि पात्रता नसताना. एकदा काय झालं, आम्ही सासवड सोपारानंतर सासवडच्या पुढं मुक्कामाला थांबलो आणि गोवर्या शिंदे बाबांची एक पद्धत होती. आम्ही 30-35 जण असल्यामुळं त्या दिंडी झोपले की नाही कोणी कुठं आहे ते रात्रीची पंग झाल्यावर कीर्तन झाल्यावर चक्कर मारायचे राहून. मी सत्तर मामा आणि सपाटी अप्पाने पळाय साहेब होती मला सुट्टी. आम्ही कधीच तर मग झोपून आम्ही बाहेर पुढे शाळा असो वरांड्यात वगैरे असे आमचं चालू आता तांदूळ वेगळा जातो. तर मग असं झोपताना एक दिवस काय झालं, बाबा आले पण जसे मुकाट्यात आले. मी नेमकं सिगरेटचा शेवटचा धुवा धुवाला बाबाच्या तोंडावर गेला. आतापर्यंत एका वेळेला बोललो नाही, पण जसं हाजी अनुदान घेऊन सावध काहीतरी म्हणा म्हणून मी माझी चूक आणि चुकताय त्याचं नाव माणूस आहे आणि अचूक बनवतं त्याचं नाव सद्गुरू आहे. म्हणून मी तुमच्याकडे बोलतोय. शांतीब्रह्म नागबाबांच्या अनुभवावर बोलताना मला काय बोलता येईल, दॅट इज नॉट माय ॲबिलिटी. मी तो अधिकार तुमच्यापुढे बोलणार नाही. आणि परंतु एक जसं कबुली नामा द्यायचं आहे मला, ते लक्षात आलं. सपाटी आपण झालो बाबा आले, भोपण तत्वानातून सुटले आणि बाबाकडे गेले. परंतु बाबा एक शब्दही बोलले नाही. परंतु इमानी एक बारे आज या ठिकाणी मी कबूल करतोय की त्या तारखेपासून आज 19वं वर्ष आहे, 18वं. मी अजून त्या गोष्टीकडे पाहिलं नाही. त्या दिवशी त्याग करून टाकला की सद्गुरू माझं एवढं पाहिलं.
नावाचा अभंग तुमच्यापुढे उपस्थित केला ना, जे नामधारक झाले त्यांच्याकरता संतांनी समजून सांगितलं. बाकीचे जे वंचित आहेत त्याला सांगायची गरजच नाही, ते त्यांच्या प्रवासाला ठीक आहे. परंतु कारण काय, विशेष न लगे आपल्याला पाठी काय, नवल अहंकाराची गोठी. पण जर तो अहंकार सज्ञानाला जर लागला तर सज्ञानाच्या खोबे कंठी नाना संकटे नाचवी. अनेक प्रकारच्या समस्या तिथे येऊ शकतात आणि ते येऊ नये आणि सांगत आलंय. कोणाला सांगत आलंय, ज्यांचा संबंध आहे त्यांना. आज सत्य नामाची शाळा आहे, त्या शाळेच्या प्रत्येक भिंतीवर काहीतरी सूचना सुविचार लिहिलेले. कशाकरता, विद्यार्थ्यांसाठी. कोणा लिहिले, शिक्षकांना. का लिहिले, कारण शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा संबंध येतोय. म्हणून संपावा दृष्टांत सिद्धांत बोलतोय, नाथबाबांनी या अभंगातून कोणा करता शब्द वापरले तर साधका करता. साधक कोणाला म्हणते, जो साधून घेतोय त्याच्यासाठी शब्द वापरले. कारण काय, कारण देवाचा आणि तुझा नामधारकाचा रक्तामासाचा संबंध आहे याचा अर्थ न घ्यावा संशय. कारण इतकं सोपं आहे की निश्चयाने सांगतो तुम्हीच हरिरूप आहात. आणि म्हणून नाथबाबा एक वेगळ्या पद्धतीनं अभंगाच्या पहिल्या चरणातून साधन हरीचे शब्द सोपे आहे, पण हरीचं साधन सांगितलं. रात्रीचा अभंग होता, एकदा गावात तो हरी, राम महादेव मसुबा मुंजिया सातवाई आंबा भवानी याचे कोणाचं नाव नाही घेतलं. आणि आजच्या अभंग पण तोच बोलतोय हरी म्हणजे देवाचं साधन करा. आता खरं जर पाहिलं, देव देव म्हणून व्यर्थ काही नसे, देव देव म्हणून व्यर्थ काही देव
माऊली की देव देव म्हणून व्यर्थ काही नाही. परंतु एक गोष्ट या ठिकाणी नंदराज महाराज कबूल करतो आणि सांगावीशी वाटते. धामरे मामा, हा अभंग फक्त आपल्या संप्रदायातील अधिकारी लोकच घेऊ शकतात. देव देव म्हणून याचं काय इंग्रजी अरे ज्याचं नावच तुला माहित नाही त्याच्या काय बाबा प्रमाण घेतात ते थोड असे नाव त्याचे हा संप्रदाय तो संप्रदाय अमुक तमुक या बेटावरला मारा त्या मठावरला मारा त्याची काही काम नाही. आपलं काय चाललंय आपल्याला काय करायचंय याच्याशी महत्व आहे. आणि महत्वाची गोष्ट तीच आहे आपलेच अधिकारी महाराज हा अभंग देऊ शकतात. कारण त्याचा उत्तरार्ध काय बोलले निज देव नेनसी मुळी कोण आणि खरा जवळचा देव कोण आहे हे तुला माहित नाही आणि चांगला देवाच्या नावाला हाका मारायला. परवा अन्य विठ्ठल महाराजांनी सांगितलं होतं जावई कसा देव आणि तुमचा पोरग कसा आहे म्हणे आई तुझी पोरग बहीणच आहे. कारण ह्यो पोरगा स्वतःचा पोरगा सुनाच्या शब्दाच्या बाहेर जात नाही म्हणून तो बहीण आणि तिकडं जावई आपल्या लेकीच्या शब्दाच्या बाहेर जात नाही म्हणून तो देव. भेदभाव झाला मला तुम्हाला दृष्टांत याच्याकरता घेतला. विठ्ठल विठ्ठल याच्यातलं खरं ओळखायचंय नाव माहित नाही हाका मारून चालल्या. सासूचं आणि सोनाचं नातं हे मायलेकी सारखं असावं हा सांगताना महाराज सांगतो तेव्हा एखादी महिला कीर्तन करायचं टिपण झालं आणि घरी गेल्या गेल्या सोनाला शिव्या द्यायच्या मग करायचं काय. एक गोष्ट मात्र नक्की आहे आपल्या संप्रदायाचा वक्ता ज्यावेळेस बोलायला लागेल ना त्यावेळेस सासूच माझी आई आहे आई तर आहे पण सासू पण माझी आई आहे या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय म्हणजे अनुभूती ज्याला आली त्याला म्हणते तर जाणणं आणि इथे कमतरता आहे. निजदेव नेनसी मुळे कोण काय तू ज्याला मानतोय त्याला रूप आहे त्याला नाव आहे त्याला गाव आहे. आणि माऊलींचं बोलणं आहे देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव. आता प्रश्न आम्हाला पडायला पाहिजे. नागबाबा सांगते हरिचं साधन करा. तुकाराम महाराज म्हणून राहिले की तुम्ही आपला असा देव करून या कारण तेने विन जीवा सुख नव्हे. इथं ज्ञानेश्वर माऊली सांगते की देवाला गाव नाही नाव नाही रूप नाही. आता काय पहिली गोष्ट एक ध्यानात धरा की देव म्हणते तर कशाला देव म्हणते कशाला ज्या देवला देव आहे त्याला नाव आहे त्याला सगळ्या गोष्टी आहे. त्याचा वाढदिवस होतोय बर्थडे होतोय त्याची पूजा होती सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. मग ज्याचं होतोय त्याला देव म्हणत नाही. त्याला देवाची व्याख्या सांगतो रामदास स्वामींच्या भाषेमध्ये. चार वारी चार खाणी 84 लक्ष जीव योनी जेने निर्मिले देवतीही तया नावती. त्याला देव म्हणते सगळ्या विश्वाचा मालक असणारा तो देव त्याला म्हणते हरी. आणि तो हरी कळून घेण्याकरता करारी बापांनो सागर हरीचे. आणि हरीचं साधन केल्यानं आम्ही तुमच्या वाट्याला आलं. मंडळी आमच्या तुमच्यामध्ये जरूर बदल झाला. कारण काम क्रोधा नाही चाली कधी नाम हातात आल्यावर आम्ही नाम
सर्वांनी समता आम्ही आहोत कसे आहोत जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत आणि हाच भक्तियोग निश्चित हा भक्तियोग आहे काही करायची गरज नाही आम्ही तुम्ही एका ठिकाणी येतोय एकमेकांना जय हरी करतोय कोरोनामुळे तरी इतक्या ठिकाणी 2 वर्ष झाले असते परंतु आम्ही सगळे समजून घेतो सगळ्या गोष्टीला त्याच्यामुळे आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही कमतरता जर येत असेल तर ती बाहेर काढून टाकण्याकरता हा मेळावा या मेळाव्याचं प्रयोजन काय आमच्या तुमच्यामध्ये पूर्णत्व यावं आम्ही नामधारक मंडळी आहोत एकमेकांच्या बद्दल प्रेम आमचं कायम स्वरूपी वाढतच राहावं आणि ती प्रेम वृद्धी होण्याकरता या मेळाव्याचं आयोजन आहे वैष्णवांचं एकत्रीकरण आहे आमचा हा ठिकाणी काला आहे काळ्याचं काला काय आहे काला म्हणजे सर्वानुमते एकमत होण्याचं पोषक तत्व त्याला म्हणतात काला दयाळाचा मुरमुऱ्याचा गाडीतल्या खापराचा तो काला आम्हाला आम्ही प्रेम काही हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा काला आहे आमचा तुमच्या वाट्याला आलाय तो आणि म्हणून नागबाबांच्या शब्दाकडे लक्ष देणं गरजेचं आहे की बाबांनो हरीचं झालं पाणी येत आहे गडबड करू नका हरीचं झालं का वाया जाईल असं काही करू नका झणी झणी म्हणजे वायफळ बिल कामाचं असं काही करू नका आता नागबाबाने हा शब्द का वापरावा लागला म्हणजे बिन कामाचं लोक करते तसं मोकळ्या कापणं एखाद्या देवानं आणि फेकून मारणं कोंबडं कापणं हो कोरपडी नाही कापत समजा हे कापा काप्या करणं नवसं करणं आगारा ढोपारा बिबी गोटा मिरच्या ठोकणं धूप लावणं लिंबू चिरून फेकणं आमची देवाची नवसं करणं अरे राम 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 या गोष्टीकडे काही जायची गरज नाही नाथ बाबा या गोष्टीला झणी म्हटले वायफळ वायफळ काही करू नका झणी करण्याचे करू नका मग काय करा बापांनो हरीचं साधन करा ठीक नाही बाबांच्या ऐकू संतांचं ऐकायला पाहिजे कारण त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी गोपाळ म्हणजे हरी हरी म्हणजे देव आता संतांच्या मुळे जर आमच्यावर देव कृपा करतोय मग ते साधन करायला काही हरकत आहे का बरं नेमकं काय पण साधन करायला म्हणजे गाडी भरायला काही जास्त आम्हाला सायास करायचं सांगितलं का अरे सहज बोलणे ही तो उपदेश करुणी सायास शिकविती काय शिकविती सहज बारीकची गोष्ट आहे ती बारीक गोष्ट कानात सांगितल्या जाते काना वचनाच्या भेटी सरिसाची पैकी वस्तू होऊन उठी कवन एक जो बारीक गोष्ट सांगितल्या जाते पण मुद्देची गोष्ट सांगितली जाते एक गोष्ट ध्यानात ठेवा बारीक दृष्टांत सांगतो विठ्ठल विठ्ठल एक बाबा होता त्याची तब्येत बिघडली पा बेड देत नव्हता शरीर देत नव्हता काही खात नव्हता पण तरी फाकला लागला 8-10 दिवस 15 दिवस झाले त्याचा खोकला काही जाईना मग महिना झाला मग आता ह्यो पाळकर त्यो बरं हे कर आयुर्वेदिक हे गोळ्या हे ॲलोपॅथिक हे मोठा सायरन पिऊन पाहिले तरी त्याचा खोकला थांबला
मग तो दवाखान्यात गेला, दवाखान्यात डॉक्टरनं चिठ्ठी काढली, ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, माझ्या मुलाकडे तुम्ही ध्यान द्या, कारण या टेस्ट सगळ्यांनी करेल. मग 1.5 महिन्याच्या नंतर परत त्याच्या मोठ्याने टेस्ट केल्या आणि खाली 1.5 महिना 10 टेस्ट केल्या आणि खाली बारीक मुद्द्यातील गोष्ट लिहून आली. त्या कागदाच्या टेस्टच्या सगळ्यात खाली टीबी. पहिला 1 महिना निघता खोकला होता आणि नंतर 1.5 महिना झाला तर 15 दिवस हे डॉक्टर टेस्टिंग करून घेतले, रिपोर्ट काढले, सोनोग्राफी केली, MRI केला, एक्सरे काढला, झेरॉक्स म्हणतो त्याचा फोटो काढला, अशा लय मोठ्या टेस्ट केल्या आणि मग रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टच्या खालच्या पापड्यात लिहिला होता एकच शब्द टीटी. आता एक गोष्ट पहा तुम्ही, आता टीबी माझ्या समजलं नाही शब्द इंग्रजी पण तुम्हाला सांगायला का एवढं मोठं त्याला करावं लागलं, त्याची चाचणी, चाचपणी, प्रयोग आणि त्याचा सार खाली आला टीबी म्हणजे याला क्षयरोग झालेला आहे बा. आणि मग झाला त्याच्यावर इलाज चालू. तो रोग नीट होत असतो. माझा दृष्टांत तिथं संपवतोय. इथं अनेक प्रकारचे साधन आहे, अनेक प्रकारचे साधन आहे. ज्ञान योग आहे, भक्ती मार्ग आहे, हठ मार्ग आहे, योग मार्ग आहे, बैठकीचा मार्ग आहे, नाम मार्ग आहे, कीर्तन मार्ग आहे, प्रवचन मार्ग आहे, सगळ्या गोष्टीचा मार्ग आहे. पण वातावरण कलियुगाचं, कलियुगाच्या वातावरणात नेमकं काय तुकाराम महाराजांनी एका शब्दात सांगितलं. रहिवासी आम्ही कुठले कलियुगातले आणि कलियुगामध्ये एकाच वस्तूने फक्त आमचा उद्धार होऊ शकतो. उद्धार होणं म्हणजे नेमकं काय? उद्धार होणं म्हणजे मी कोण आणि देव कोण याचा उलगडा होणं, इतकी सोपी गोष्ट आहे. आणि ती फक्त नामानच होते, संतांचे शब्द आहे. मग आता एवढा मोठा जे काही पसारा आहे, मी सांगितलं अगोदर हे साधन आहे, मग हे कशा करता आहे? आम्हाला काहीतरी मिळतंय बरोबर. या साधनात म्हटलं ते काही सार काढतो आणि त्याचा फायदा काय होतो हे 3ऱ्या चरणातून सांगितलं. साधनाचे सार, साधनाचे सार मंत्र
मंत्रवेद हरी आत्मतत्वधरी तोचिये साधनाचं सार सारचं अर्थ खूप मोठा आहे. आम्ही वांग्याचा सार, आलूच्या भाजीचा सार किंवा टमाट्याची केली तिचा सार माहिती आहे. यशवर सार एकच. आता यशवर हा काही एकच पदार्थ नाही ना. सार म्हणते कशाला? अनेक प्रकारचे पदार्थ ठेसून ठासून कुटून घासून वाटून एका ठिकाणी येऊन मग त्याला तडफडून उघडून त्याला फोडणी देऊन मग त्याच्यात पाणी टाकून मग उकळून मग उकळल्यावर खाली येऊन मग ते शांत होऊन मग चमच्यात येऊन पलटीत जाऊन जे खातो त्याला सार म्हणते. सार म्हणजे किती प्रकारचं एकत्व त्या ठिकाणी आलं सारा. मग आता पहा, अनेक प्रकारचे साधन करून पाहिजे, गोष्ट जमली नाही. अनेक प्रकारचे महाराज पाहिजे, जमली नाही. अनेक प्रकारची फोडणी देऊन पाहिजे, जमली नाही. शेकडो लोकांचे कीर्तन ऐकून पाहिजे, जमलं नाही. कारण काय? कलियुगामध्ये सगळ्या साधनाचं सार घेऊन ज्यावेळेस साक्षात भगवान बाबा शिंदे नावाची व्यक्ती आमच्या तुमच्यामध्ये आली, तो सार आम्हाला कामी आला. त्यावेळेस तो सार कामी आला. पण आम्ही सारानं जर यशवंत म्हणत असू, नाही तर कालवण म्हणत असू, नाही तर पडण्यात म्हणत खात असू, मग नाही जमणार. सार त्याचं महत्व आणि मोठेपणा किंवा त्याचा भाव किंवा त्याचं अस्तित्व आमच्या जीवन प्रवासाला कलाटणी देणारं ठरलंय तो सार. आणि या सारामुळे होतं काय तर सार जर चांगला फोडणी जर भेटला तर त्याला होतं काय? जो 2 चपात्या खातो दररोज तो तिसरीला आणतो. सार खायला आल्यावर 3 खातो म्हणजे तो पोट भरून जेवतो. जाऊया दृष्टांत सिद्धांत सांगतो. इथं खऱ्या सत्य साधनाचं सार आमच्या वाट्याला आलं. मग त्यात होतंय काय? धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझ्या आणि विचार. आता धन्य पुण्यरूप संसार एवढं मोठे शब्द आहे. मी परिणाम सांगतोय. आम्हाला साधनाचं सार आणि त्या सार म्हणजे रसा आमच्या वाट्याला आलाय तर त्याचं फळ परिणाम कशावर आलाय? संसार पुण्यरूप होऊन राहिला. आता संसार पुण्यरूप होत असतो का कोणाचा? आमचा तुमचा नाही बदलली, आमचा खरोखर झालाय. म्हणून एवढ्या भरपूर तुम्ही आम्ही कीर्तन करायला आलोय, आयोजन करायला आलोय. गोष्ट खरी आहे. नाही तर आमच्या घराला जर पागलं जर काही स्कूल आणला तर ते येतो काय? ही स्कूल कशाला म्हणते? मागची काळी खरोखर ढंढन येतं त्याला स्कूल नाही म्हणत. 5 पैशाचं घरात समाधान नसलं त्याला घराला स्कूल आलं म्हणते. नरक यातना कशाला म्हणते? नरक यातना. जो गुरुची निंदा करतो तो नरकात जाईल, हे कबीराची वाणी. मग नरक यातना नेमकं म्हणायचंय कशाला? आणि गुरुची निंदा करणं याचा अर्थ गुरुनं दिलेल्या तत्वाची बेईमानी करणं. आणि त्या तत्वाची बेईमानी केलं म्हणजे आमच्या घरात अजिबात समाधान, सुख, शांती, समाधान औषधाला नसणं. आणि तिथं शांती नाही, तिथं काय समाधान नाही, तिथं काय होत असेल काही सांगायची गरज नाही का? रात्र दिवस सुरू ही आली त्यो आला, ही आली त्यो आला.
त्याला नरक म्हणते. दुसरी गोष्ट काही नाही. त्याचा नरक काही एखादी विभाग नाही. स्वर्ग म्हणजे काही एखादा विभाग नाही. स्वर्ग लोकांवर हात करते, नरक खाली हात करते, तसं काही नाही. एक तरी तू सुभटा, एक हुजू, एक आवांटा, स्वर्गू नंबू वाटा चोराचिया. अरे हा चोराच्या पळवाट आहे. ज्याच्या सुख समाधान शांती आहे त्याला तो स्वर्ग म्हटलंय, त्याला तो वैकुंठ म्हटलंय, त्याला तो ब्रह्म म्हटलंय, त्याला कैलास म्हटलंय, त्यालाच म्हटलंय. आणि जिथं काहीच नाही निस्ता घेण्याला चालू आहे त्याला नरक म्हटलंय, त्याला पाप म्हणलं, त्याला दुःख म्हणलंय. मग आता आम्हाला स्वर्गवासी व्हायचंय म्हणजे शांतीचा मालक व्हायचंय, समाधानाचा अध्यक्ष व्हायचंय, तर काय करायचंय? आला शीतळ शांतीचा वारा, हे सुख झाले या शरीरा. शरीर म्हणजे ही बॉडी नाही, शरीर म्हणजे मानव देह, नर देह. कधी ते सुख झाले या शरीरा, विठला पातकांचा धारा. पातक म्हणजे पाप, पाप म्हणजे भ्रम, भ्रम म्हणतात मीच आहे कोणीतरी, या देहाला मी समजलं हे पाप आहे. आणि गुरुचा प्रसाद आमच्या वाट्याला आला, विठला पातकांचा धारा. आणि त्यानं काय होतंय? कळिकांची धाक धराला, हो नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. सद्गुरूने दिलेलं वचन असं आहे. कशाची भीती राहते? अर्थाने कलिकाल म्हणजे यम, यम म्हणजे काळ म्हणजे मृत्यू, मृत्यू म्हणजे डेथ म्हणजे मरण, मरण म्हणजे जगणं. आणि याला आम्ही भेट नाही. मरण मागे मरून गेले, मरण गेले आमर. कशामुळे आमर होतोय? सद्गुरू नाही की कृपा पूर्ण केली म्हणून मग केले आमर. आणि सद्गुरूचा पूर्ण प्रसाद आमच्या वाट्याला आलं तर मरण मागे मरून गेले. अरे मरण आपल्या एकटा मरता येते, काही देव वाटत नाही, भीती जाणं. मग त्याच्याकरता आम्हाला फक्त एकच काम करायचंय. काय? नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. भगवंताचं नाम स्मरण करायचे. आणि याला कारणीभूत ठरणारी विभूती आहे ते म्हणजे आमचे सद्गुरू. आणि सद्गुरू ही गोष्ट खोटी नाही. सद्गुरूचं तत्व हे सत्य असतं. आणि म्हणून एक जनार्दनी गुरु परब्रह्म. एकनाथ महाराजांनी सांगितलं, चाटे बारा स्तवन किंवा मोठेपणा करायला नाही. नागबाबा बोलतात, गुरु परमात्मा परेशु, परमात्माचे ऐसा जयाचा दृढ विश्वास. विश्वास. कारण गुरु हा भगवंताचा गुरु आहे ना. आपणची देव होय गुरु. याचा अर्थ काही समजावं लागत नाही. कनिष्ठ म्हणजे ठेवा काय खबरे बाबा आपणची देव होय. चाल लावून ठेकाण ठोकाण हे काय? त्याचा अर्थ काय? अर्थ संपूर्ण खंडाचा राज्यपद जो भोगवतोय त्याला गुरु म्हणते. म्हणून एका ठिकाणी माऊली बोलली, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, देवना
पारमार्थिक स्वार्थ वृत्तीनं तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो, या ठिकाणी संताचे शब्द काय आहे पहा. गुरुविना देव नाही तुझा दुसरा, गुरु शिवाय देव नाही. आणि म्हणून गुरुला काय म्हटलं, संत कुळीचा राजा. कारण काय, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा सुखाचा अनुभव तुमच्या आमच्या वाट्याला. व्यक्तिगत देहावताने ठाणे जिल्हा बोरबाड मधून शिंदे बाबा, भगवान बाबा शिंदे नावाची व्यक्ती देहरूपानं जर आम्ही तुम्ही जर चाचपणी केली किंवा दृष्टीनं जर पाहिलं तर एक माणूस म्हणून तुमच्या आमची सारखी आहे. आम्ही तसे, माझं वजन 50 किलो आहे, बाबाचं वजन 60 किलो आहे, ते माणूस आहे, मी माणूस आहे, आम्ही कपडे तुम्ही कपडे, सगळ्या गोष्टी सारखे माणूस आहे. परंतु या ठिकाणी 1000-2000 लोक जमण्याला कारणीभूत ठरणारे भांडवल काय, भांडवल काय असतं. मी माझ्या दुकानामध्ये 1,500 वस्तू ठेवतोय, किराणा दुकानी माझी 1,500 वस्तू ठेवतोय. ज्या लोकांना पाहिजे त्या, दुकान एकच आहे, त्याचं नाव किराणा, जीवनावश्यक वस्तू भेटली, पण 1500 वस्तू आहे. त्या 1500 वस्तूंना ज्याची गरज आहे ते गिऱ्हाईक म्हणून माझ्याकडे येतो. दुकानातल्या वस्तू हे माझं भांडवल आहे. दृष्टांत संपवतो, दृष्टांत संपला, सिद्धांत बोल. गुरुराया भगवान बाबा शिंदे एक आमच्या तुमच्या सारखेच आहे, परंतु दुकानात असणारी वस्तू ती पण एकच आहे. पण ती एक वस्तू मुळे हजारो साधक एका ठिकाणी येते, ती त्या गुरुची शक्ती आहे, त्या ती गुरुची महती आहे. म्हणून संत कुळीचा राजा कदा काही दरवळेला डोंगराची उपमा, डोंगराची पडविली आमच्या वाट्याला आली, आमच्या जबाबदारी तिथं जाण्याचा प्रत्येक जण सांगू शकतोय. अरे वा, हे चरण तर खरं आहे, हे चरण खरं आहे. अनेक प्रकारचे संकट देवावर आले. हो शिंदे बाबा पुरुषातलं काय मग देवावर आले. ब्रह्मदेव, विष्णू, महादेव, महादेवच्या मागे शैली आला. आता सगळ्या जगाला नीट मातीत घालणारा महादेव शंकर, पण त्याच्या मागे शैली लागला. तर तो महादेव आणि दिवसात आणि दिवस याच्यात जाऊन बसला नाही. मला हे बोलायचं होतं की भगवंताच्या अवताराला या गोष्टी उतरल्या नाही, परंतु कदा काळी डळवळे ना. कारण काय, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा सुखाचा सागरू. या दोन्ही गोष्टीतून भगवान बाबा शिंदे आमच्या तुमच्या वाट्याला तसेच्या तसे आहे. आणि म्हणून आम्ही सगळे अधिकारानं म्हणू शकतो, सद्गुरु सारिखा स्तमाधी ज्ञानेश्वर महाराज बोलतात, सद्गुरु सारिका असता पाठीराखा. मग इतरांचा लेखाचा अर्थ काय नाही, चिंता काय शेतकऱ्याचा कोणत्या गोष्टीचा. कारण कल्पना उत्तरवटी जो कोणी बैठला जे लागते ते आम्हाला मिळाले ना. याला तर कल्पतरूची भूमिका म्हणते. कल्पतरू म्हणजे काय, झाडा हलवलं साईपाशी त्याला कल्पतरू. पहिल्यांदा खायला भेटत नव्हतं, आता
म्हणत नाही टीव्हीच्या पडद्यावर येतो मालिकात राहतो बाबा त्याला हला कहेंगा तू देवाला एक क्वार्टर दे नदीशी दारू पाल किंवा विस्की पाल अरे देवाला कुठे दारू करून देत असतील ना आणि जर देवाला चढली मग जर देवाला चढली तर मग काय करा आता देव मारुती काही खात नाही म्हणून बरे तुझा मारा नाहीतर शनिवारी लोक निवड दाखवते आणि जर एखादा मारुती उठून जर गेला एखाद्या बाबावरती पाव देतो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय मध्ये किती लय मोठा शंकर भोळाय 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 भोळा काय म्हणजे एखाद्या ताईनं आणला निवड आणि वाटा येता येतं त्याला उचलून घेतला हा मस्त केला गेला असा जर एखादा महादेव म्हणला तू बरोबर ज्याची त्याची जागाची कटुतर बरी आहे देव पण मला काय करत नाही कधीच नाही हा तुमच्यातला देव जर झोपेला असला तर त्याला उठवण्याचं काम मात्र भगवान बाबा शिंदे करते ही गोष्ट खरी आहे बाई
पायी हा माझा विश्वास. तुकाराम महाराजांचे शब्द आहे. काय म्हणतात महाराज? संताचे पायी म्हणजे गुरुची पायी किंवा सद्गुरूच्या पायी हा माझा विश्वास. आणि विश्वास तर सुटला अविश्वास, काटकीपणा, कमजोरपणा, शंका, भ्रमे. गुरु मग त्याचं काय झालं इकडं आड तिकडं आड इकडं हिरणं याला वाटतं झालं आता काय कुठे काय नाव पाहिला काय नाव पाहिला असा विचार जरी आला तरी आमच्यामध्ये कमकुवतपणा येतोय. द्रौपदी आई पाची पांडवाची बायको यंदा वरच्या टेरेसवर गच्चीवर गेली. तिथं केस विचारत होती, दात घासत घासत नाही आंघोळ लागत केस विचारत होती, दात साखळी घासली. तर ती गच्चीवर होती आणि खालून गाडी रस्ता होता. त्या गाडी रस्त्यानं एक रथ चालला. रथामध्ये राजकुमार हे तब्येत वगैरे देखना सुंदर ध्यान करा. जो चालला तो द्रौपदीनं पाहिला. तो आता कर्ण, तो रथावर चाललेला कर्ण होता आणि तो द्रौपदीनं पाहिला. आणि तिथं पाहिलं तर तिच्या मनात वाटलं अरे वा बरं 5 नवरे आणि 6 वाजला 7 शास्त्रातली गोष्ट आहे. तिच्या मनात आलं. मनात तिच्या मनात येणं आणि कृष्ण भगवंताला समजणं एकच एकदाच. आणि मग काय झालं? गोष्ट मोठी आहे. इथं चक्री कीर्तन सांगायची नसते ती, तर पुढे जाऊन सांगतो डायरेक्ट. मग त्या त्यांच्या ब्रह्मर्षीला ते तपश्चर्या साधना उपासना पूजा अर्चा करण्याकरता ही कौरव मंडळी तिथं जात होती ना. तर प्रत्येक दिवशी ते जांभूळ पाहिजे होतो. एक जांभूळ लागत होतं त्याला. मग त्या झाडात दररोज एकच जांभूळ यायचं. तर ते जांभूळ खाली पडलं पण उलट पडलं. मग साधू याकडे काय झाले? मग भगवंत कृष्ण होते तिथं, द्रौपदी होती. हे धर्म हे मागू नको सहदेव हे 4-5 जण. जांभूळ खाली पडलं. ऋषीमुनी तापले म्हणजे हे जांभूळ आपापल्या पत्नीवर वर गेलं पाहिजे. परत जिथं तिथं लागलं पाहिजे. मग भगवंतानं सांगितलं ताई, द्रौपदी ताई त्याच्या पहिली म्हणजे एक काम करा, तुम्ही मनातल्या मनात भगवंताचं चिंतन करा आणि संपूर्ण कोणत्याही गोष्टीचं तुमच्या मनात वाईट विचार नाही आला. कारण तुमचं ते पाठिंबा त्याच्या जोरावर हे जांभूळ चिटकलंच पाहिजे. मग द्रौपदीनं केलं हात जोडले. ओम शिवायला असं म्हणतात. जे जांभूळ उचललं पण त्या आगमाचं लटवलं. जांभूळ वर राहिलं आणि चिटकलं. द्रौपदीला घात उठला की क्या बात आहे. मग भगवंत पाहू लागले त्याच्याकडं. हे काय काही कसं काय विचारता येता माझ्या मनात आलो दे. काय धरले म्हणजे समर्पण भाव, नम्र भाव. भाऊ मनात जर आलं तर असा पगडा होतोय. मनात आलं आणि आम्ही जर काही करायला जर गेलो कोणाचं काय हा काही शाप नाही. परंतु आमच्या तुमच्या नजरेत पडलेली उदाहरण आहे. त्याच्यामुळं आपल्याला बाबाला काय 2 एकर वावर मागितलं का? काही प्लॉट मध्ये पण हिस्सा घे. शिंदे बाबाला म्हणले का तुमच्या प्लॉट मध्ये मला हिस्सा 25% नाही ना. कोणी नोकरीवाले असले आपले मानकर साहेब आहे, आपले पवार साहेब आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. मग बाबा म्हणले का या पिकवर आम्हाला देऊन टाका नाही. मग कोणाचा जर काही संबंध येऊन नाही राहिला मग वळत काय करते. म्हणून ते उदाहरण तुम्ही आपल्यालाही वळत नाही काही. आपण जे आहे आस्थेचे प्रेमाचे संबंधाचे म्हणजे मान सन्मान आदर जिव्हाळा ममत्व वात्सल्य हे मंडळी तुम्ही आले आहात ही गोष्ट वेगळी. पण जिथं असलो त्याचं पण त्याच्याकरता काही गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आमचं कल्याण आहे, सद्गुरूची कृपा आहे. कारण गुरु हरी ज्ञानांजन गुरु निजबोध ज्ञान अंजन. ज्ञानाचं
करायची नव्हतं बिना नंबरची चष्मा लावायचं काम केलं पन्नास मिनिटं झाले ना आणि तिथे येते मिळायला असं सर्वांचं तुमच्यानंतर बोलण्याचा संवाद साधलाय साधनाची साधरी हरी आत्मतत्व धरी तोची ज्ञानदेवने फला आत्मदेवा म्हणजे तो आणि आजच्या नागबाबांचं बोलणं आहे आत्मतत्व म्हणजे स्वतःत्मक तत्व आपल्याला ओळखायचंय स्वतःचं तत्व कोणतं आहे जय त्या आत्मरूपान मग लोक ऐकत होते नागबाबा सांगत होते मग लोकांनी प्रश्न केला नागबाबा कहो अशा पंक्ती उठावल्या तर जमन का नागबाबा म्हणजे नाही सवासी जो आला होता आमचा उद्धार व्हायला करता आम्हाला हरिचं साधन प्राप्त करता आक्रमण म्हणजे आला होता पहिल्या कानावर घ्याला होता बुंदी करा होता बावीशे आला होता नागबाबा रे बाबा ऐक त्या गाडीची गोष्टी हजार दीड हजार लोकांची गोष्टी सांगतो तो पंधरा घ्यायची ना असं तसं आणि कोटी कोटी यत्न तरी केले तरी कोणाला काही साधत नाही आणि योगी ऋषी मुनी गेले रे अशा वाटायला गेले हजारो लाखो वर्ष त्यांचं आयुष्य होतंय त्याला पता लागला नाही भव्य गोष्टीचा पण एक हरिनाम जपता घडी म्हणजे नाम धरण लय मोठा आहे हे तुम्हाला काही दोन्ही लावून नाही चाललं मोठं फुगवलं नाही चाललं कारण या नाम घेतल्यामुळं आम्ही खरोखर मोठे झालोय फक्त याच्यातलं श्रेय पगाराकडे देऊ नका किंवा बायकोकडे देऊ नका किंवा सासरवाडीकडे देऊ नका ही गोष्ट खरी आहे तो प्रत्येक आपल्या संसारामध्ये आपल्या कर्मानुसार चालतोय परंतु या कर्माला नामाची जोड लागली म्हणून तुमचा आमचं प्रत्येकाचं कल्याण झालंय हा सिद्धांत आज बोलतोय सांगायचंय कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नका शंकेला वाव अजिबात नाही प्रत्येक संतांचा उद्देश प्रत्येक संतांचा देणं म्हणजे तर दान कृपादान केले संती कल्पांती सरेना जे ते आम्हाला दान देतात ते एकच आहे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ही पूर्ण अभंगाची जी मालिका आहे पार्वती मातेचं ती गोष्ट सांगितली रात्री सीता मातेनं गंडोदरी दिलं ते पण पुरावा झाला अगदी तसंच्या तसंच आपल्या संपूर्ण अगदी ब्रह्महंसापासून सख्यानंद गडबे सख्योबाबा गंडोबाबा सत्ताबाबा नंदबाबा बाबा शिंदे एकच वस्तू चालत आलेली ते वस्तूचे आम्ही मालक झालो त्या वस्तूचे धारक झालोय म्हणजे तर नामाचे धारक नामधारक झालोय साध्या गेला म्हणून आम्ही साधक आहोत त्याच्याबद्दल एका जनाने न घ्यावा संशय कारण तुम्ही भगवंताचे रूप आहात निश्चयी होय हरिओम